नमस्कार. आज एका नेहमीच्याच संबंधातल्या पण वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये ईडीच्या चौकशा जोरदार चालू आहेत आणि या ईडीच्या चौकशावरच्या चर्चा देखील जोरदार चालू आहेत. CBI, ईडी किंवा तत्सम तपासी यंत्रणांचा वापर राजकारण करण्यासाठी होतोय, असा वापर केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये राज्यातले सत्ताधारी करत आहेत. अशा कोणत्याही तपासी यंत्रणांचा वापर जर राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी होणार असेल, बदला घेण्यासाठी होणार असेल, तर तो सर्वथा अयोग्य आहे. मुळात काहीतरी असतं तेव्हा त्याची चौकशी सुरू होते आणि यातून सत्य बाहेर काढण्याचा, अडचणीत आणण्याचा आणि राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असतो. अशा तपासी यंत्रणांचा वापर भारतामध्ये पहिल्यांदाच झालाय असं नाही. आताच्या कालखंडामध्ये बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांनी देखील देशातल्या वातावरणावर चिंता व्यक्त केली होती. बजाज यांची चिंता केंद्र सरकारला, राज्य सरकारला गांभीर्यानं घ्यावी लागली हे देखील तेवढंच खरं आहे, कारण देशाच्या उद्योग समूहात टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांचा जेवढा वाटा महत्त्वाचा आहे, तेवढाच बजाज यांचा देखील वाटा मोलाचा आहे. बजाज यांच्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे त्यांचा संपूर्ण परिवार स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होता आणि गांधीवादी होता. या परिवारातील रामकृष्ण बजाज, जे जमनालाल बजाज यांचे चिरंजीव होते, ते स्वतःला गांधीच कुली म्हणजे गांधींचा हमाल असं आनंदानं म्हणवून घेत होते. हे आपल्याकडं सातत्यानं घडत आलेलं आहे. आपल्याकडं अनेक माणसं गांधीवादी होती. याच रामकृष्ण बजाज यांची कहाणी सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे. मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. गोष्ट आहे 1974-75 या सालची. 1974-75 साल हे भारताच्या राजकारणातले एक वेगळाच इरा होता. त्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी विराजमान होत्या. इंदिरा गांधींनी देशामध्ये अनुशासन पर्व आणण्याचा प्रयत्न केला. अगदी आणीबाणी देखील लागू केली आणि याच आणीबाणीमुळं इंदिराजींचा पुढे पराभव झाला. पण त्याच्या आधी इंदिराजी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कशा स्वरूपात तपासी यंत्रणांचा वापर करत होत्या ते देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. आपण आहोत रामकृष्ण बजाज यांच्या कहाणीवर. रामकृष्ण बजाज एक थोर स्वातंत्र्यसेनानी तर होतेच होते, पण त्याशिवाय ते एक चांगले उद्योजक होते, गांधीवादी होते. खास करून विनोबा भावेंच्या सोबत रामकृष्ण बजाज यांचा चांगला स्नेह होता. रामकृष्ण बजाजांना नेहमी वाटायचं की देशातल्या तरुण पिढीला सातत्यानं प्रशिक्षण देण्याची आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये वाढ करण्याची गरज आहे. तरुणांचं व्यक्तिमत्व खुलावं, बहरून यावं, त्यांना वेगवेगळी प्रशिक्षण मिळावीत, यासाठी त्यांनी विश्व युवक केंद्राची स्थापना नवी दिल्लीमध्ये केलेली होती. नवी दिल्लीतल्या मोक्याच्या जागेवर एक छानसं टोलेजंग वसतिगृह आणि विश्व युवक केंद्र स्थापन करण्यात आलं होतं. त्याचं कामही खूप उत्तम पद्धतीनं चालू होतं. या विश्व युवक केंद्राच्या जागेवरती दावा आणि तो आपल्याला मिळावं अशी इच्छा असणारे देखील काही जण होते. त्याच्यामध्ये 3 राजकारणी महत्त्वाची होती. अंबिका सोनीसारखी राजकारणी त्यात होती, ज्यांना असं सातत्यानं वाटायचं की हे आपल्याकडं असणं आवश्यक आहे. आपल्याकडं म्हणजे काँग्रेस पक्षाकडं असणं आवश्यक आहे. या 2-3 राजकारण्यांनी मिळून संजय गांधींच्या मनामध्ये विश्व युवक केंद्र युवक काँग्रेसच्या ताब्यात घेण्याचं घातलं आणि त्यांनी या संबंधीची मागणी जमनालाल बजाज यांच्याकडे करायला सुरुवात केली. माफ करा, रामकृष्ण बजाज यांच्याकडे करायला सुरुवात केली. रामकृष्ण बजाजांना हे केंद्र कुणाच्याही हाती द्यायचं नव्हतं, तर ते प्रामाणिकपणे चालावं अशी त्यांची अपेक्षा होती. 30 ऑगस्ट 1975ला पहिल्यांदा
दिल्ली प्रशासनाच्या वतीनं रामकृष्ण बजाज यांना मागणीपत्र पाठवण्यात आलं. आता या मागणीपत्रामध्ये विश्वयुवक केंद्राची जागा ही ताबडतोब दिल्ली प्रशासनाच्या हवाली करण्यात यावी असं त्यात कळवलेलं होतं. बजाज जरासे हबकले. एक चांगलं काम का म्हणून दिल्ली प्रशासनाला नको आहे अशा त्यांच्या मनात प्रश्न येऊ लागले. त्यांनी अनेकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. अगदी देशाच्या गृहमंत्र्यांना देखील ते बोलले आणि त्यानंतर रामकृष्ण बजाज यांनी ही सगळी घटना इंदिराजींच्या कानावर घालायचं ठरवलं. इंदिराजींशी बोलल्यावर काही मार्ग निघेल असं त्यांना वाटलं आणि लवकरच त्यांना तशी संधी मिळाली. वर्ध्याला विनोबा भावेंच्या भेटीसाठी इंदिरा गांधी विशेष विमानाने येणार होत्या आणि या विमानानं येत असताना त्यांनी विमानातच इंदिरा गांधींच्याकडं हा विषय छेडला. ते म्हणाले, क्या कुछ गलती हो गई है मेरे से. तेव्हा इंदिरा गांधींनी कसलाही चेहऱ्यावरचा भाव ढळू न देता एकच वाक्य बोलल्या, हां शिकायत तो आती रहती है. यांना कळालं की आपली काहीतरी अडचण झालेली आहे. पण त्यांनी हळूच विश्वयुवक केंद्राचा विषय काढला आणि संजय गांधी त्याची मागणी करतायत असंही सांगितलं. पण इंदिराजी गप्प बसल्या, काहीच उत्तर दिलं नाही. साधारणतः वर्षभराचा कालावधी असाच संघर्षात गेला. गृहमंत्र्यांनी तर सरळ सरळ सुनावलं की तुम्हाला आता हे विश्वयुवक केंद्र सरळ सरळ संजय गांधींच्या ताब्यात द्यायला हवं. तरीही ते गप्प बसले. त्यांना वाटलं की आपल्या सगळ्या योगदानाचा विचार पक्ष संजय गांधी आणि इंदिरा गांधी करतील. तसं घडलं नाही. पुढे 1976 साली एक अजब प्रकार घडला. साधारणतः 1100 अधिकाऱ्यांची, आयकर अधिकाऱ्यांची 1100 आयकर अधिकाऱ्यांची फौज रवाना झाली आणि जवळपास बजाज उद्योग समूहाच्या 114 ठिकाणी, सगळ्या निवासस्थानी, सगळ्या कारखान्यावरती आणि सगळ्या कार्यालयात एकाच वेळी रेड पडली. 1100 लोक बजाज यांच्या पूर्ण व्यवहाराची तपासणी करत होते. जमनालाल बजाज, जे रामकृष्ण बजाज यांचे वडील होते, त्यांच्या पत्नी आता 84 वर्ष वयाच्या होत्या. त्या पतीच्या निधनानंतर एकाकी आयुष्य जगत होत्या. अगदी रामकृष्ण बजाज यांच्या आईची 84व्या वर्षीसुद्धा आयकर विभागानं कसून तपासणी केली. हे धाडीचं सत्र सतत कायम राहिलं. बजाज आश्चर्यात होते की असं का घडत आहे. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की वीरेन शहा, जे पुढे पश्चिम बंगालचे राज्यपाल झाले, आणि बंधू कमलनयन बजाज यांनी इंदिराजींच्या सोबत जाण्यास नकार दिला होता. एक, त्यांनी स्वतः विश्वयुवक केंद्राची जागा ताब्यात द्यायला नकार दिला होता. म्हणून हे सगळं घडत आहे. त्याचवेळी आणखी एक गोष्ट घडत होती आणि ती गोष्ट म्हणजे गोहत्या बंदीचा कायदा यावा म्हणून विनोबा भावे उपोषणाला बसणार होते, प्राणांतिक उपोषणाला. या उपोषणाला विनोबा भावेंनी बसू नये यासाठी विनोबाजींचं मन वळवावं ह्याची जबाबदारी रामकृष्ण बजाज यांच्यावरच देण्यात आली. बजाज हतबुद्ध होते. ते म्हणाले की जे माझ्या वडिलाचे गुरु आहेत त्यांना मी असं करू नका असं सांगू शकत नाही. तेव्हा अगदी स्पष्टच रामकृष्ण बजाज यांना कळवण्यात आलं की तुमच्यावर होत असलेल्या आयकराच्या धाडी थांबवायच्या असतील तर विनोबांना तुम्हाला तर उपोषणापासून प्रवृत्त करावंच लागेल. शेवटी त्यांनी विनोबा भावेंना पत्र पाठवलं आणि या पत्राचा मान राखत विनोबाजींनी आपलं उपोषण स्थगित देखील केलं. विचार करा, एक विश्वयुवक केंद्राची जागा, विनोबाजींचं उपोषण आणि राजकारणातला विरोध यासाठी तब्बल 114 ठिकाणी 1100 अधिकारी आयकर विभागाची धाड टाकतात आणि देशातल्या एका मोठ्या उद्योजकाला जेरी सांगतात. असा प्रकार भारताच्या राजकारणात 1976 सालीच घडलेला आहे. तीच लोक ज्यांनी अशा स्वरूपाच्या कारवाया केल्यात ते आता हे ईडीचं चौकशी सत्र म्हणजे राजकीय दबाव असल्याची हकाटी पिटतायत. मी ही सगळी जी माहिती सांगतोय ना ती वेगवेगळ्या पुस्तकात लिहिलेली आहे आणि त्याचे संदर्भ तुम्हाला खाली दिसतील. संदर्भ अमुक अमुक पुस्तक म्हणून ते स्क्रोल होत जाईल, तुम्ही ते बघत असाल. यातलं आणखी एक आश्चर्यकारक आणि विस्मयकारक उदाहरण तुम्हाला मला सांगायचं आहे. म्हणजे हे दुसरं उदाहरण सांगतोय, तेही तेवढंच आश्चर्यकारक आहे. प्रकार असा होता की इंदिरा गांधींचे हक्सर नावाचे एक
सचिव होते, प्रधान सचिव, ज्यांनी संजय गांधी विषयामध्ये इंदिरा गांधींना सल्ला दिलेला होता की संजय गांधींचा राजकारणातला किंवा रोजच्या कामातला हस्तक्षेप थोडासा कमी करावा, ते अडचणीचं ठरेल. त्यावेळेला काही घडलं नाही, पण नंतर काही दिवसामध्ये हक्सर यांच्या काकाचं दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये एक कपड्याचं दुकान आहे, पंडित आणि कंपनी नावानं. त्या पंडित आणि कंपनीत त्यांचे 80 वर्षाचे काका हे दुकान चालवायचे. अचानक त्या दुकानावर धाड पडली, काकांना अटक झाली, जेलमध्ये जावं लागलं. त्या अटकेचं, धाड पडण्याचं कारण काय असेल? खूप हास्यास्पद. म्हणजे आज ज्या ईडीच्या चौकशा चालू आहेत त्यात कोणी कुणाला पैसे दिले, ट्रान्सफर केले, याच्या चौकशा चालू आहेत. पण त्यावेळेला हक्सर यांच्यावर जी आयकरची रेड पडली होती त्याचं कारण असं होतं की टॉवेल आणि हे असतात नॅपकिन, त्या नॅपकिनच्या बंडलावर MRP लिहिलेली आहे, मॅक्झिमम रिटेल प्राईस, म्हणजे कमाल किंमत लिहिलेली आहे. पण प्रत्येक टॉवेलला आणि नॅपकिनला प्राईसचा टॅग लावलेला नाही. एवढ्या एका कारणावरून 80 वर्षाच्या वृद्धाला जेलमध्ये जावं लागलं, पोलीस कोठडीत जावं लागलं. एखाद्या माणसानं आपल्या विरोधात कृती केली की त्याला कशा स्वरूपामध्ये त्रास दिला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी नयनतारा सहगल, ज्या गांधी परिवाराच्या अगदी नात्यातल्या, जवळच्या नात्यातल्या, पहिल्या नात्यातल्या होत्या, त्यांना सुद्धा राजकीय लिखाण करू नये यासाठी धमकावण्यात आलं होतं. अशा स्वरूपाच्या कृती जेव्हा सगळ्या प्रकारात घडतात आणि ती घडवणारी माणसं त्याच पक्षाचे लोक आता विरोधात असतात, तेव्हा अशा स्वरूपाच्या कृतीला ज्या आर्थिक विषयातल्या आहेत त्यांना केल्यावर मात्र आपण पवित्र आहोत आणि आता करणारी माणसं अपवित्र आहेत अशी ओरड करत असतात. आहे ना गंमत? जिथे देशाच्या मोठ्या उद्योगपतीला जेरीला आणण्यात आलं होतं, त्याच उद्योगपतींचे वारस आता पुन्हा तोच आरोप देशाच्या पंतप्रधानांवरती करतायत. त्याच उद्योगपतीला अशा स्वरूपाची वागणूक मिळावी हेच मुळात आश्चर्यकारक आहे. या घटना कशा आहेत, कशा वाटतात आणि आताच्या प्रतिक्रिया कशा आहेत यावर तुम्हीच व्यक्त व्हायचं आहे, कारण हा सगळा विषय तुम्हाला आता समजतोय.